त्या जंगलाजवळच एक छोटंसं गाव होतं. त्याच गावातला एक मुलगा रामू जंगलात जाऊन आंब्याच्या झाडाखाली रोज खेळत असे. तो आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडून खायचा आणि मग त्या झाडाखाली आरामात झोपून एक डुलकी घ्यायचा. रामूला आंब्याच्या झाडासोबत खेळताना आनंद व्हायचा, तर त्या झाडाला सुद्धा आनंद वाटायचा. असे अनेक दिवस निघून गेले आणि आता रामू मोठा झाला होता. मग आता रामू आंब्याच्या झाडासोबत खेळत नसे. एका दिवसाची गोष्ट आहे. रामू चालत चालत त्या झाडाजवळ गेला. तो बिचारा खूप दुखी होता. चल रामू बेटा, माझ्यासोबत खेळ ना, झाडाने रामूला सांगितलं. मी आता लहान नाही राहिलो तुझ्यासोबत खेळायला. आता मी झाडांसोबत नाही खेळत. रामूने उत्तर दिलं. मला आता खेळणी हवी आहेत, पण खेळणी सुद्धा खरेदी करायला पैसे लागतात. रामू म्हणाला, क्षमा कर बाळा, पण आता माझ्याजवळ पैसे नाहीयेत. परंतु तू माझे आंबे तोडून बाजारामध्ये विकून चांगले पैसे कमावू शकतोस. रामू हे ऐकून खुश झाला. रामूने झाडाचे आंबे तोडून ते जमा केले आणि आनंदामध्ये तिथून निघून गेला. परंतु नंतर रामू बरेच दिवस आंब्याच्या झाडाकडे फिरकलाच नाही. बिचारा आंब्याचं झाड पुन्हा निराश झालं. खूप वर्षांनंतर रामू आता एक मोठा मनुष्य झाला होता. पुन्हा तो त्या आंब्याच्या झाडाजवळ आला. आंब्याचं झाड आनंदी झालं आणि रामूला बोललं, रामू बाळा, ये ना, माझ्यासोबत खेळ ना. मला आता तुझ्यासोबत खेळायचा वेळ नाहीये आणि तसंही मी आता तरुण झालो आहे. मला माझ्या परिवाराकरिता काम करावं लागतं. आम्हाला एक घर हवंय. तू काही माझी मदत करू शकतोस का? रामूने विचारलं. मला क्षमा कर बाळा, परंतु माझ्याकडे तुला देण्यासाठी घर तर नाहीये. परंतु तू माझ्या फांद्या तोडून त्याचं घर बनवू शकतोस. हे ऐकून रामूने झाडाच्या सर्व फांद्या तोडून त्या जमा करून तिथून तो आनंदामध्ये निघून गेला. झाडाच्या फांद्या तोडल्यानंतरही झाड बिचारं आनंदी होतं. परंतु रामू पुन्हा त्या आंब्याच्या झाडाकडे फिरकलाच नाही आणि म्हणून आंब्याचं झाड निराश झालं. काही वर्षांनंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रामू पुन्हा त्या झाडाकडे परत आला. झाड खूप आनंदी झालं. ये रामू बाळा, ये ना, माझ्यासोबत खेळ. नाही, आता मी म्हातारा झालो आहे. आता मला जीवन आरामात जगण्यासाठी नौकायन करायचंय. तू मला बोट बनवून देऊ शकतोस का? रामूने विचारलं. यावर झाडाने उत्तर दिलं, माझ्या खोडाचा उपयोग करून तू बोट बनवू शकतोस. मग तू नौकायनाला जाऊन आनंदी राहू शकतोस. मग काय होतं, रामूने त्या झाडाचं खोड सुद्धा तोडून टाकलं आणि एक बोट बनवली आणि नौकायनला निघून गेला. मग पुन्हा खूप वर्षांपर्यंत रामू तिथे परत नाही आला. अशी बरीच वर्ष निघून गेली. शेवटी एक दिवस रामू तिथे परत आला. रामूला बघून झाड म्हणालं, मला क्षमा कर बाळा, तुला देण्यासाठी आता माझ्याजवळ काहीच उरलेलं नाही. आंबे तर केव्हा संपले. रामू म्हणाला, काही हरकत नाही, आता तर माझे दातही नाही राहिले तुझे आंबे खाण्यासाठी. झाड म्हणालं, तुला खेळण्यासाठी आता फांद्या सुद्धा राहिल्या नाहीत. पण मी सुद्धा आता खूप म्हातारा झालोय, मला झाडावर चढता येणार नाही. रामूने सांगितलं. झाड यावर म्हणालं, माझ्याजवळ खरंच तुला देण्यासाठी काहीच उरलं नाहीये बाळा. फक्त ह्या वाळलेल्या मुळ्या आहेत माझ्याकडे. आणि आंब्याचं झाड रडू लागलं. आता मला कशाचीही गरज नाहीये. मी खूप थकलोय, मला फक्त आराम हवाय. रामू म्हणाला. झाड म्हणालं, मग ठीक आहे बाळा, माझी ही मुळं आराम करण्यासाठी सर्वात चांगली जागा आहे. ये बाळा, माझ्या जवळ ये आणि आराम कर. रामू खाली बसला. झाड आनंदी झालं आणि रडू लागलं. मित्रांनो, ही गोष्ट ऐकून आपलं हृदय भरून येईल की कशा प्रकारे एक झाड आपल्याला आयुष्यभर साथ देत राहतं आणि माणूस त्याची कदरच करत नाही. झाड आपल्याला सावली आणि फळं देतं, जाळण्यासाठी लाकडं सुद्धा देतं, पण आपण मनुष्य
त्यांना आपल्या फायद्यासाठी निर्दयीपणे तोडून टाकतो आणि पुन्हा काही देत सुद्धा नाही. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की जर आपण झाड लावू शकत नसाल तर किमान त्यांना तोडू. एका जंगलात चिमणा आणि चिमणीचं एक जोडपं राहायचं. त्यांची 4 मुलं होती. त्यापैकी 3घांचा अचानक मृत्यू झाला आणि एक वाचला. त्याचं नाव बाबू होतं. त्याला अजून उडताही येत नसे. बाबू, माझ्या बाळा, तू घरट्यातच राहा. बाहेरचं जग खूप खतरनाक आहे, खूप धोका आहे. जेव्हा तू उडण्यासाठी तयार होशील तेव्हा मी तुला बाहेर घेऊन जाईल. तोपर्यंत तू सगळ्या डावपेचांपासून सुसज्जित राहा. एक दिवस तिची चिमणा आई आजारी झाली. ती ठीकपणे हलू सुद्धा शकत नव्हती. आपल्या बाबूच्या काळजीने सतत रडत होती. बाळा, तू काही खाल्लं पण नाहीयेस. मी बाहेरही जाऊ शकत नाही. तुझे बाबा न जाणे कुठे चालले गेलेत. मला तुझी खूप काळजी वाटतीये. आई, माझी काळजी नको करूस. फक्त तू तुझी काळजी कर. मी तुझ्यासाठी खायची सोय करतो. बाळा, मला भूक नाहीये. पोपट काकांना सांगेन, ते तुझ्यासाठी काहीतरी खाण्याची व्यवस्था करतील. आई, बाबूला काहीच काळजी नाहीये. बाळा, काळजी असती तर ह्या वेळेस ते आपल्या सोबत असते. तेवढ्या चिमणीने पोपटाला पाहिलं आणि बोलावलं. पोपट भाऊ, माझी तब्येत ठीक नाहीये. ताप आहे. बाबू भुकेला आहे. त्याला काहीतरी खाऊ घाला. मला भूक नाहीये. ठीक आहे ताई, मी काही औषधं आणि खाण्याचं काही सामान घेऊन येतो. काही वेळात पोपट खाण्याचं सामान आणि औषधं घेऊन आला. चिमणीताई, औषधं घेऊन आलोय. बाबूला पण खाऊ घालेन. तू ही खाऊन औषधं घे. काका, आई झोपलीये. रात्रभर जागी होती. तिला झोपू दे. जेव्हा जागी होईल तेव्हा खाऊ घालेन आणि औषधही पाजेन. ही कधी दिवसा झोपत नाही. कदाचित आजारी असल्यामुळे झोपली असेल. तू हिला काहीतरी खायला घालून औषधं नक्की दे. तुला भूक लागलीये, खाऊन घे. पोपट काका गेल्यानंतर बाबूने थोडेसे दाणे खाल्ले आणि बाकीचे ठेवून दिले. आई, आज तुझीही तब्येत बरी नाहीये. त्यामुळे मला सुद्धा काही खायचं मन होत नाहीये. थोडंसं आत्ता खातो, पण बाकी तुझ्यासोबत खाईन. बाबूने नीट बघितलं तेव्हा चिमणीच्या शरीराची काहीही हालचाल होत नव्हती. तो काळजीत पडला. त्याने तिला उठवायचा प्रयत्न केला. चिमणीनं डोकं वर करून बघितलं, पण ती धड बोलूही शकत नव्हती. माझ्या बाळा, तू जेवण? हो, मी खाल्लंय. तू पण उठ, मी तुला खाऊ घालतो. औषधही घ्यायची आहेत. बाळा, आता मला बोलवत नाही. तू तुझी काळजी. मी आता. आई, असं का बोलते? तुला काय नाही होणार. खाऊन घे आणि औषध घे. चल उठ, हिम्मत दाखव. चिमणी काहीच बोलू शकली नाही आणि तिने कायम करता आपले डोळे बंद करून टाकले. बाबू समजून गेला की आई या जगात आता राहिली नाहीये. तो खरोखरच अनाथ झाला आहे. तो आईला बिलगून रडू लागला. पोपटही तिथे आला. त्याने बाबूला समजावले आणि धीर राखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आई नाहीये तर आता काहीच नाहीये. माझी सगळी स्वप्न आता चोर चोर झालीत. आता मी कोणाला आई म्हणून हाक मारू? तो सगळ्यात प्रेमळ आवाज,
जो माझ्या कानामध्ये अतिशय आनंद भरत असे तो मला कधीच ऐकू येणार नाही. आई, तुझ्याशिवाय जगून मी काय करू एकटा. बाबू खूप उदास होऊन बसला होता. संध्याकाळी बाबूचा बापू आला. त्याने थोडा शोक दाखवला आणि मग आरामात घरट्यात जाऊन बसला. दुसऱ्या दिवशी बापू दुसरी चिमणी पत्नी म्हणून घेऊन आला. बाबूला खूप आश्चर्य वाटलं. ही तुझी नवी आई आहे, आता तुला हिचं ऐकायचंय. ठीक आहे बापू. बाबूला खूप वाईट वाटलं, पण तो काय करू शकणार होता. त्याच्या नव्या आईने त्याला हळूहळू त्रास द्यायला सुरुवात केली. ती त्याची बिलकुल काळजी घेत नव्हती. ती त्याला बाहेर जाण्यासाठी सांगायची. बाबू घाबरत असे. एक दिवस ही सावत्र चिमणी आई बाबूवर खूप रागवली. जेव्हा बघावं तेव्हा घरट्यातच असतोस. जा बाहेरचं जग बघ, उडायला शिक. जोपर्यंत उडता येत नाही तोपर्यंत मला तुझं तोंड दाखवू नकोस. बिचारा बाबू घरट्यातनं बाहेर पडला. त्याला अजिबात उडता येत नव्हतं. तो गुपचूप दुसऱ्या झाडाच्या फांदीवर एका कोपऱ्यात जाऊन बसला. रात्र झाली. घरट्याकडे परत येण्याची त्याची काही हिंमत झाली नाही. बाबूला भीती वाटत होती. काही किड्या मुंग्यांचाही आवाज येत होता. हे देवा, मी काय करू, कुठे जाऊ. अरे, फांदीवर कुणाच्या तरी चढण्याचा आवाज येतोय. अरे बापरे, साप येतोय. वाचवा, वाचवा कुणीतरी. एक विषारी नाग त्याच्याजवळ पोहोचतच होता की तेवढ्यात मध्येच एक मोठं घोबड येऊन बसलं. अरे सापाच्या पिल्ल्या, लहान पोराला बघून तू काय स्वतःला 30 मार्कांनी समजायला लागलास का? देवानं शेरा 1.25 शेर पण बनवलाय. अरे घोबड भाऊ, तुझी माझी काय दुश्मनी नाही. मला माझा आहार खाऊ दे. खूप कृपा होईल तुझी. कृपा करू वय रे तुझ्यावर. गपचूप पळून जा इथून. पोराला हात पण नाही लावू शकत तू. आणि मी माझ्या चोचेनं तुला मारून मारून वरती पोचून देईन एकदम. आणि घोबडानं सापावर 3-4 वार केले. साप घाबरून पळू लागला. त्याला नीटस दिसत नव्हतं. घोबडाला रात्रीच्या वेळी सगळं काही दिसत होतं. साप जेव्हा झाडाच्या खाली उतरला तेव्हा कुठे बाबूच्या जीवात जीव आला. अरे बाळा, रात्रीचं इथे बाहेर बसून काय करतोस तू? जा आपल्या घरट्यात जा. काका, आईने सांगितलंय जोपर्यंत उडता येणार नाही तोपर्यंत घरट्यात येऊ नको. अशी कोणती आई आहे जी रात्रीच्या वेळेला बाळाला बाहेर पाठवते? चल माझ्या सोबत माझ्या घरट्यात. खाण्याबरोबरच तुला आराम करायला पण मिळेल. आम्ही घोबड रात्री जागतो, तू तर घोबड नाहीयेस. घोबड बाबूला आपल्या घरी घेऊन गेलं आणि त्याला झोपवलं. सकाळी बऱ्याच वेळानंतर बाबूचे डोळे उघडले तर समोर त्याचं जेवण तयार होतं. घे बाळा, खाऊन घे. सूर्य माथ्यावर आलाय. तू काळजी करू नको. काही दिवस माझ्यासोबत राहा, मग तू उडण्यालायक होशील. मला तर धड दिवसा दिसतही नाही. रात्री बघू शकतो म्हणून रात्री मीच उडतो. तुला दिवसा पोपट काका उडायला शिकवेल. नव्या चिमण्या आईने चिमण्याला काहीतरी नवीनच सांगितलं. चिमण्याने विचार केला की बाबू आपल्या मर्जीने स्वतः कुठेतरी उडत गेलाय. पंख आल्यानंतर या घरट्यात राहून तो तरी काय करणार? कुठेतरी आपलं नवं घरटं बनवेल. तिकडे काही दिवसांनी बाबू पोपट काका सोबत उडायला शिकू लागला. तो मोठाही होत होता. 2च दिवसात तो छानपैकी उडायला शिकला. पोपट काकाच्या म्हणण्यानुसार त्याने अतिशय सुंदर आणि सुरक्षित असं एक घरटं बनवलं. त्याच्यामध्ये खाण्याचं सामानही भरवून ठेवलं. एक दिवस खूप जोराचं वादळ आलं आणि बाबूच्या चिमण्याचं घर पूर्णपणे नष्ट झालं. बापू चिमणा आणि चिमणी आई पूर्णपणे बेघर झाले. ते एका झाडाच्या फांदीवरती बसून विचारात पडले होते. चिमणा आजारी होता आणि चिमणी आईला स्वतः काही ठीक घरटं बनवता येत नव्हतं. आकाशात ढग दाटून आले होते. त्यांना भविष्याची चिंता देखील होऊ लागली होती. माझा बाबू नेमका कुठे गेला? तो असता तर खूप आधार झाला असता. तो खूप हुशार आहे. जा आणि त्याला कुठूनही शोधून आणा. आपल्याला त्याच्या मदतीची गरज आहे. नाही बापू, मला शोधायची गरजच नाही. मी आलोय. तुमच्या दोघांना घ्यायला आलोय. चला, नवीन घरटे तुमची वाट बघतंय. चिमणा आणि चिमणीला खूप लाज वाटली. ते बाबू सोबत निघाले. नवीन घरट्यात पोहोचून त्यांना खूप छान वाटलं. बाबू बेटा, मला माफ कर. मी तुझ्यासारख्या हिऱ्याची किंमत केली नाही. मी तुझ्या सोबत चांगले वागले नाही.
पण तूच आम्हाला या संकटातून बाहेर काढलंस. आई, आता सगळं विसरून जा. आता इथे बापू आणि माझ्या सोबत आरामात जीवन जगा.